महत्त्वाची बातमी आपण पाहता। पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत। हप्ता या महिना अखेरपर्यंत लाडक्या बहिणींना मिळणार आहे। महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणींसाठी पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत। हप्ता देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता अद्याप अनेक लाभार्थ्यांना मिळालेला नाही। मात्र आता लाडकींना मोठा दिलासा मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा 98 कोटी रुपयांचा निधी आहे। सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचा 98 कोटी 45 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे। लाडक्या बहिणींच्या बाबतीमध्ये या ठिकाणी विषय मांडला। मला आठवत आहे मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देवेंद्रजी मी अजितदादा आम्ही ठरवलं की लाडकी बहीण योजना सुरू करायची, परंतु खर्च 45,000 कोटीच्या पेक्षा जास्त होता। पण शेवटी धाडस करण्याची आवश्यकता होती आणि ते आम्ही केलं। आणि अजितदादांनी देखील त्या एवढा मोठा जो काही भार होता आर्थिक घडी विस्कटणार नाही याची काळजी घेतली आणि ती योजना आम्ही यशस्वी केली, सुरूही केली आणि ती योजना आज सुरू आहे। याचा आम्हाला सगळ्यांनाच आनंद आहे। लाडक्या बहिणींनी देखील आम्हाला आमच्या सरकारला महायुती सरकारला आशीर्वाद दिले आणि ती योजना देखील काही लोक आज पत्रकार परिषदेमध्ये सांगत होते पैसे 3,000 रुपये द्या, अमक करा। त्याच लोकांनी त्या योजनेमध्ये खोडा घातला होता। काही लोक कोर्टात गेले होते, त्या योजनेला विरोध केला होता। काय काय नको नको ते आरोप केले होते। त्यांना वाटलं होतं की फक्त आम्ही निवडणुकीची घोषणा करतोय ती अंमलात आणणार नाही, परंतु आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे नाही, जे बोलतो ते करून दाखवणारे आहोत आणि त्याप्रमाणे आम्ही केलं। आणि मी हेही सांगतो जे आम्ही निवडणुकीच्या वेळेस ज्या घोषणा आम्ही केलेल्या आहेत त्या सर्व घोषणा योग्य वेळेत पूर्ण करणार हा विश्वास देखील या ठिकाणी मी आपल्याला देतो। कारण काही लोक म्हणाले आता या चहापानावर तर नेहमीप्रमाणे त्यांनी बहिष्कार घातलेलाच आहे। खरं म्हणजे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे। यामध्ये चहापान म्हणजे काय, हे काय फक्त सत्ताधाऱ्यांचं अधिवेशन नाही आहे। हे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी सगळे रथाची दोन चाकं आहेत। परंतु हम नहीं सुधरेंगे वाली बात जी आहे, हम नहीं सुधरेंगे असं जे काही त्यांनी सिद्ध करून दाखवलंय। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। योजनेबाबत सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील आपण व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलं असं लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज दिलेली आहे। बघा, राज्यातील ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे 2.5 लाखांच्या आत आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती। आता या योजनेबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली असून लाडक्या बहिणींसाठी मोठा दिलासा मिळण्याची शक्यता देखील आहे। तर बघा, लाडक्या बहिणींनो, तुम्ही ज्याची आतुरतेने वाट पाहत होता तो म्हणजे तुमचा 19वा हप्ता, जानेवारी महिन्याचा हप्ता जो आहे डिसेंबर महिन्यानंतर तुम्हाला तो भेटलेला नाहीये। 18 हप्ते तुम्हाला आतापर्यंत भेटलेले असतील, परंतु त्याच्यामध्येही बरेचशा लाडक्या बहिणींना नोव्हेंबर असेल, डिसेंबर असेल हे 2 महिन्याचे पैसे म्हणजे त्यांचे 3,000 रुपये थकीत राहिलेले आहेत, कारण की ई-केवायसी मध्ये त्यांच्या चुका झालेल्या होत्या। अशा लाडक्या बहिणींना अपात्र देखील करण्यात आलेलं होतं। तर तुमची ई-केवायसी करूनही तुमचे पैसे भेटलेत की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सर्वांनी नक्की सांगा। तर बघा, लाडक्या बहिणींनो, प्रत्येक महिन्यामध्ये आता हप्ता जो आहे तो लेट होताना दिसत आहे। मागच्या जवळपास 7 ते 8 महिन्यापासून हा हप्ता त्या महिन्यामध्ये न भेटता लाडक्या बहिणींना पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात भेटताना दिसतोय। परंतु यावेळेस जानेवारी महिन्याचाही हप्ता जो आहे जानेवारी महिन्यामध्ये जमा होईल अशी अपेक्षा होती, किंवा फेब्रुवारी महिन्याच्या म्हणजे या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येईल अशी अपेक्षा होती, मात्र तसं होताना दिसत नाहीये। जवळपास या ठिकाणी शेवटचा आठवडा चालू आहे फेब्रुवारीचा, तरी देखील अजून लाडक्या बहिणींचे पैसे जमा झालेले नाहीत। GR येऊन देखील या ठिकाणी 3 ते 4 दिवस झालेले आहेत। 98 कोटी रुपयांचा निधी देखील जानेवारी महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी मंजूर करण्यात आलेली आहे, परंतु प्रशासकीय पातळीवरनं या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी DBTद्वारे जे पण हस्तांतरण या ठिकाणी व्हायला पाहिजे होतं, 1500 रुपयाचा लाभ जो त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला पाहिजे होता तो अजून या ठिकाणी जमा झालेला नाही। तर बघा, आजपासून या ठिकाणी हे पैसे जे
जे आहे जमा होण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. ह्या पूर्ण आठवड्याभरामध्ये कधीही तुमच्या खात्यामध्ये हे जानेवारी महिन्याचे पैसे जमा होऊ शकतात. आता जी महत्त्वाची अपडेट आलेली आहे ती हप्त्याबद्दलचीच या ठिकाणी आहे, जी की तुमची जानेवारी महिन्याच्या बघा ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारनं अतिशय महत्त्वाकांक्षी अशी ही योजना सुरू केली होती. या योजनेसाठी या ठिकाणी लाडक्या बहिणींना मोठा आर्थिक आधार देखील प्रत्येक महिन्यामध्ये या ठिकाणी भेटत आहे, परंतु प्रत्येक महिन्यामध्ये वेळेवरती पैसे भेटताना दिसत नाहीत. पैसे जमा होत आहेत मात्र उशिरा जमा होत आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींची अनेकशी कामं जी आहेत या ठिकाणी पेंडिंगमध्ये राहत आहेत, आर्थिक कामं. तर सरकारने यासाठी कुठेतरी 1 तारीख सर्व हप्त्यांसाठी फिक्स करणं गरजेचं आहे, जेणेकरून लाडक्या बहिणींना त्याचा मोठा फायदा होऊ शकतो. 1 तारखेपासून 30 ते 31 तारखेपर्यंत लाडक्या बहिणी प्रत्येक महिन्यामध्ये वाट पाहत राहतात, मात्र त्या महिन्यामध्ये हे पैसे न भेटता पुढच्या महिन्यामध्ये या ठिकाणी जवळपास हा हप्ता प्रत्येक वेळेस लेट होताना दिसतो. तर तुम्हालाही वाटतं का सरकारने कुठेतरी 1 तारीख फिक्स करावी? सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचून 1 तारीख फिक्स होण्यास मदत होईल. तर बघा या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला 1,500 रुपये जमा करण्यात येतात. मात्र गेल्या महिन्यापासून या पैशांमध्ये अनियमितता दिसून येत आहे. आता जानेवारी महिना संपला, फेब्रुवारी महिना देखील या ठिकाणी शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. मात्र असं असताना देखील लाभार्थी महिलांना अजून जानेवारी महिन्याचेच पैसे मिळालेले नाहीत. जानेवारीचा हप्ता कधी येणार याची प्रतीक्षा या ठिकाणी आता लाभार्थी महिला करत आहेत. या संदर्भात एक मोठी माहिती समोर आलेली आहे, ती म्हणजे आता लवकरच जानेवारी महिन्याचे पैसे लाभार्थी महिलांना मिळण्याची शक्यता आहे. समोर आलेल्या माहितीनुसार जानेवारीच्या हप्त्यासाठी सरकारने या ठिकाणी निधी उभारण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी सामाजिक न्याय विभाग खात्यातून 98.45 कोटी रुपये हे जे आहेत महिला व बालविकास विभागाकडे हस्तांतरित करण्यात आलेले आहेत. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे असा अंदाज व्यक्त केला जात आहे की आता लवकरच लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता भेटण्याची शक्यता आहे. यामुळे लाभार्थी महिलांना मोठा दिलासा भेटू शकतो, ज्याची आतुरतेने लाडक्या बहिणी वाट पाहत होत्या. त्याच्याबद्दलची या ठिकाणी ही मोठी बातमी आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे गेल्या काही महिन्यापासून या योजनेतील लाभार्थी महिलांना पैसे मिळण्यास विलंब झाला होता. मात्र आता निवडणुका संपल्या आहेत तरी देखील अजूनही जानेवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळालेला नाहीये. बघा निवडणुका संपल्यानंतर हे पैसे लवकर येतील असं बोललं जात होतं, किंवा निवडणुकीच्या अगोदर देखील हे पैसे जमा होतील असं सांगितलं, मात्र तसं काही झालेलं नाही. तर लवकर पैसे आलेले नाहीत या ठिकाणी, त्याच्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये मोठी नाराजी आहे. तसेच अनेक महिला पात्र असून देखील त्यांना KYC करून देखील त्यांचे पैसे थांबवण्यात आले होते. त्यांच्या KYC मध्ये या ठिकाणी चुका झालेल्या होत्या, त्याच्यामुळे त्यांना अपात्र करण्यात आलेलं होतं. खरोखर त्या लाडक्या बहिणी पात्र असतील तर त्यांचे पैसे, थकीत पैसे जे आहेत ते देखील जमा होणं खूप गरजेचं आहे. बघा अनेक महिलांची या ठिकाणी नाराजी देखील व्यक्त केली होती त्याच्याबद्दल. दरम्यान याची दखल घेत सरकारकडनं या ठिकाणी ज्या महिलांची KYC केलेली आहे मात्र KYC मध्ये काही चुका झाल्या आहेत त्यांना KYC अपडेट करण्यासाठी मुदतवाढ देखील दिली. या महिलांनी आपली KYC अपडेट करून घ्यावी असं आवाहन सरकारच्या वतीनं करण्यात आलेलं आहे आणि 31 मार्च 2026 पर्यंत त्यांना या ठिकाणी ही मुदत वाढ करून देण्यात आलेली आहे. म्हणजे ज्यांचे थकीत पैसे जे राहिलेले असतील त्यांना KYC मध्ये एडिट केल्यानंतरच ते पैसे जे आहेत ते भेटू शकतात. म्हणजे त्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरतील त्यांना 31 मार्च नंतर या ठिकाणी हे पैसे भेटण्याची शक्यता असू शकते, परंतु त्याच्याबद्दल अजून निर्णय जाहीर झालेला नाही. त्याची माहिती आली की तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. बघा निधी हस्तांतरणाची प्रक्रिया सध्या सुरू झालेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी महिन्याच्या हप्त्यासाठी सरकारने निधी जो आहे या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. सामाजिक न्याय विभागाच्या खात्यातून या ठिकाणी हा निधी जो आहे 98 कोटी रुपयांचा महिला आणि बालविकास विभागाकडे हस्तांतरित केलेला आहे. या निर्णयामुळे लवकरच आता लाभार्थ्यांना हे पैसे जमा होणार आहेत. सरकारकडून निधी वर्गीकरणाची प्रक्रिया वेगाने सुरू असल्याने पुढील काही दिवसात जानेवारीचा प्रलंबित हप्ता जमा होऊ शकतो असा अंदाज जो आहे तो आता व्यक्त केला जातोय. त्याच्यामुळे या आठवड्यामध्ये तुम्हाला हे पैसे जे आहेत आता भेटू शकतात. लाडक्या बहिणींना हा मोठा दिलासा भेटणार आहे. आता बघा अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केलेली आहे. लाडक्या बहिणीबद्दल नेमकं काय म्हटलंय सविस्तरपणे आपण बघूयात. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 वरून 2100 रुपये करण्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की विधानसभा निवडणुकीदरम्यान दिलेला शब्द सरकार योग्य वेळी पूर्ण करणार आहे.
दिलेला शब्द जो आहे तो आम्ही पूर्ण करणार आहोत असं त्यांनी म्हटलंय. लाडक्या बहिणींना सन्मान निधी 21 रुपयापर्यंत वाढवण्याचं आश्वासन महायुतीनं दिलेलं होतं. आम्ही प्रिंटिंग मिस्टेक वाले नाहीत, जे बोलतो ते करून दाखवतो असं देखील त्यांनी म्हटलं. योग्य वेळी निधी वाढीचा निर्णय अंमलात आणला जाईल असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. योजनेचा मोठा आर्थिक भार देखील होता असं त्यांनी सांगितलं. ही योजना सुरू करताना वर्षाचे खर्च 45,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त होणार असल्याचं स्पष्ट होतं. तरी देखील सरकारने धाडस करून ही योजना जी आहे सुरू केल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याचसोबत त्यांनी म्हटलं की राज्याची आर्थिक घडी विस्कटू नये याची काळजी स्वतः अजित पवार यांनी घेतली होती असंही त्यांनी नमूद केलं. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्व पार्श्वभूमीवरती केलेल्या या घोषणेमुळे लाडक्या बहिणींना सन्मान निधी वाढीबाबतचा निर्णय जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये या ठिकाणी मोठी उत्सुकता वाढलेली आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, तुमचा जानेवारी महिन्याचा हप्ता जो आहे आता 1500 रुपयाचा या आठवड्यामध्ये तुम्हाला जमा होऊ शकतो. त्याच्याबद्दलची ही महत्त्वाची अपडेट आपण बघितलेली आहे आणि लाडकी बहीण योजना पुढे चालूच राहणार आहे असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. संपूर्ण अपडेट आपण बघितलेली आहे. अजून याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.